ओम नमो आदेश सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर दसरा म्हणजेच विजयादशमी. तर या दिवशी खास दिवशी करायचा एक अद्भुत उपायाबद्दल म्हणजेच की उंबरठ्यावर ठेवा एक वस्तू की शत्रू, दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष सगळं काही दूर होतं आणि आयुष्यात सुख समृद्धी, पैसा, प्रगती हमखास मिळते. 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार या दिवशी आहे. तर 1 ऑक्टोबर सायंकाळी सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर संध्याकाळी संपेल. तर बघा, दशमी तिथी प्रारंभ 1 ऑक्टोबर सायंकाळी 7:01 आणि दशमी तिथी समाप्ती 2 ऑक्टोबर सायंकाळी 7:10 पर्यंत. तर दसरा म्हणजेच विजयादशमी. तर हा हिंदू सण आहे जो चालिसा शरद नवरात्र नंतर 10वा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी असत्यावर सत्य, अशक्तीवर शक्ती, वाईटावर चांगुलपणाचा विजय दर्शवला जातो. म्हणूनच रामाच्या रावणावर विजयाचा दिवस आणि दुर्गेने महिषासुराचा वध केला अशा दोन्ही परंपरा जोडल्या जातात. तर नवरात्राचे हे अत्यंत 10वा दिवस मानला जातो. तर या दिवशी शस्त्रपूजा, आयुधपूजा, शमी, आपट्याचे पानांची पूजा, रावण दहन व नवकार्य सुरू करणे अशा अनेक परंपरा असे शुभ तर आज आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत की असा कोणता एक उपाय आहे की उंबरठ्यावरी तुम्हाला करायचा आहे. तुमचं आयुष्याचं सोनं राहिल्याशिवाय राहणार नाही. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर दसरा म्हणजेच विजयादशमी. तर या खास दिवशी करायचा आहे एक अद्भुत उपायाबद्दल उंबरठ्यावर एक ठेवा वस्तू की जेणेकरून शत्रूचे, दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष सगळं दूर होतं आणि आयुष्यात सुख समृद्धी, पैसा, प्रगती हमखास मिळते. तर चला आधी जाणून घेऊयात. तर बघा, दसरा हा विजयाचा दिवस मानला जातो. श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तो दिवस म्हणजेच विजयादशमी. या दिवशी सोनं, आपट्याचे पानं, शमीचं झाड, नववस्त्र, वाहन, कामाची साधनं याची पूजा केली जाते. आजच्या दिवशी जे काही सुरू केलं त्याला कायम शुभफळ मिळतं असा विश्वास सुद्धा आहे. अनेक लोक नवीन वाहन, सोनं, कपडं किंवा नवा व्यवसाय दसऱ्याला सुरू करतात. तर या दिवशी वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय होतो असं सुद्धा मानलं जातं. म्हणूनच दसऱ्याला जर आपण एखादा छोटासा उपाय केला तर तो आयुष्यात खूप मोठा परिणाम घडवतो. तर त्याचबरोबर पूर्वीच्या काळी लोक दसऱ्याला शस्त्रपूजा करून युद्धाला जातात. शेतकरी नांगर, बैल, बियाणं याची पूजा करतात. व्यापारी लोक हिशोब, वही, पूजन, नवी वही सुरू करतात. तर त्याचबरोबर काही शाळेत जाणारे मुलं ते त्यांची वह्या, पुस्तकं ह्याचं सुद्धा पूजन केलं जातं. तर आपलं जे काही आपले कामकाजातले जे काही साधनं असतात त्याला आपण दसऱ्याच्या दिवशी त्याचं पूजन करत असतो. तर या दिवशी आपट्याचे पानं म्हणजेच की सोनं ही सुद्धा वाटण्याची प्रथा आहे. कारण हे सोनं वाटलं की घरात सोनं येतं. तसंच दसऱ्याला जो उपाय कराल त्याचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य. तर उद्या गुरुवार आणि दसरा आहे. दसऱ्याला जर उंबरठ्यावर एक छोटासा उपाय केला तर घरातील शत्रू, दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष सगळं संपतं आणि सुखसमृद्धी घरात येते. चला तर मग हा उपाय नेमका कसा आहे हे सविस्तर जाणून घेऊया. तर त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्हाला आता उद्या दसरा आहे म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा आणि खास करून घराचा उंबरठा म्हणजेच दाराचा थोडा उंच भाग तो नीट धुवा. आणि तुम्हाला हे सगळं केल्याच्या नंतर घर स्वच्छ केल्याच्या नंतर तुम्हाला इथे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. शक्य असल्यास गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून पवित्र करा. जर गंगाजल नसेल तर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर अतिउत्तम. त्याचबरोबर उंबरठ्यावर थोडंसं हळद, कुंकू आणि अक्षदा लावा. एक छोटा दिवा पण लावा तर परिणाम अधिक चांगला मिळतो. तर त्याचबरोबर आणि दसऱ्याच्या दिवशी उंबरठ्यावर ठेवा म्हणजेच आपट्याचं पान आणि एक नारळ. तर आपट्याचं पान म्हणजे सोनं मानलं जातं. नारळ हा शुभ आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे. हे दोन्ही एकत्र ठेवल्यावर घरात धन, सुख आणि समाधान आणि प्रगतीचं आगमन होतं. तर त्याचबरोबर प्रथम आपट्याचं पान घ्या, त्यावर हलकं हळद कुंकू लावा. आता त्या पानावर एक नारळ ठेवा, ते उंबरठ्यावर नीट ठेवा आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करा.
श्रीराम जय जय राम किंवा ओम महालक्ष्मीये नमः असा मंत्र म्हणा. तर मनातल्या इच्छा व्यक्त करा. घरातील शांती, मुलांची प्रगती, कर्जमुक्ती, व्यवसायात यश, जे हवे असेल ते मागा. दिवसभर तो नारळ आणि पान उंबरठ्यावर ठेवा. तर त्याचबरोबर संध्याकाळी तो नारळ देवाऱ्यात ठेवा. पान एखाद्या झाडाखाली ठेवून द्या. हवं तर दुसऱ्या दिवशी तो नारळ फोडून प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल. तर हा सर्व उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला फायदे काय होतील तर बघा. घरामध्ये 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपतं. शत्रू अडथळे, वास्तुदोष, पितृदोष कमी होतो. मुलांच्या अभ्यासात, नोकरीत, पतीच्या व्यवसायात प्रगती होते. घरात धनधान्य व लक्ष्मीचं स्थिर होते. तर अगदी सोपा उपाय आहे, पण परिणाम खूप मोठा आहे. दसऱ्याच्या या पवित्र दिवशी आणि त्याचबरोबर तुम्ही जे ते नारळ उंबरठ्यावर ठेवलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर हळद कुंकू वाहिल्याच्या नंतर, फुलं अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट तिथे करायची आहे. ती म्हणजे तुम्हाला त्या नारळावर कापूर ठेवून आरती करा. आरती तुम्हाला कापूर ठेवूनच करायची आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला तिथे एक दिवासुद्धा लावायचा आहे. तर त्याच्यानंतर मग नारळ उचलून घरातल्या देवघरात ठेवा किंवा नदीत, झाडाखाली विसर्जित करा. तर एवढं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, शत्रू नष्ट होतात, मुलांच्या अडचणी कमी होतात आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य. तर गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी उंबरठा म्हणजेच घराचं दार हे फार महत्त्वाचं असतं. घराचं सगळं सुखदुःख, पैशाची प्रगती, संपत्ती याचं मूळ घराच्या उंबरठ्यात आहे असं मानलं जातं. त्यामुळे उंबरठ्यावर एखादी शुभ वस्तू ठेवली तर घरातील नकारात्मक ऊर्जा, अडथळे, पितृदोष, वास्तुदोष, दारिद्र्य सगळं नष्ट होतं. तर त्याचबरोबर तर दसरा हा विजयाचा दिवस आहे. या दिवशी आपण केलेला एक छोटासा उपाय उंबरठ्यावर नारळ ठेवणे आयुष्य बदलून टाकतो. लक्ष्मी प्राप्त, प्रगती, घराचं सौख्य, मुलांचं यश सगळं मिळतं. तर हा उपाय जरूर करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना